श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर बघा मैत्रिणींनो, नवरात्री अगदी जवळच आलेली आहे आणि नवरात्री हा सण 9 दिवस आणि 9 रात्रींचा असतो। या सणामध्ये आपण 9 देवीच्या रूपांची पूजा करतो, तसेच घट वगैरे बसवतो आणि या वर्षीच्या येणाऱ्या नवरात्रीसाठी मी ही सुंदर अशी देवीची रांगोळी बनवलेली आहे। तर याला तुम्ही रेडीमेड रांगोळी देखील म्हणू शकता किंवा बॅकड्रॉप देखील म्हणू शकता। ज्यावेळेस आपण घट वगैरे बसवतो त्यावेळेस घटाच्या पाठीमागच्या साईडला आपण भिंतीला अशा पद्धतीचा देवीचा बॅकड्रॉप देखील लावू शकतो। तर बघा, येणाऱ्या नवरात्रीसाठी मी ही सुंदर अशी देवीची रांगोळी बनवलेली आहे आणि ही रांगोळी मी कशा पद्धतीने बनवलेली आहे किंवा हा बॅकड्रॉप मी कशा पद्धतीने बनवला आहे तो मी अगदी डिटेल्समध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा, जेणेकरून व्हिडिओमधले अतिशय छोटे टिप्स, अतिशय छोटे बारकावे तुमच्या लक्षात येतील आणि तुम्ही देखील अशा पद्धतीच्या सुंदर रेडीमेड रांगोळ्या घरच्या घरी अगदी इझिली बनवू शकता। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी देवीची रांगोळी जी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचं स्केच वगैरे मी कशा पद्धतीने ड्रॉ केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सोबतच रांगोळी बनवताना त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन साडीचं कसं वापरायचं आहे, त्याच्यानंतर ज्वेलरी देवीची कशी बनवायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा। तर बघा, या ठिकाणी फ्री हँडने एक कच्चं स्केच आपल्याला देवीचं ड्रॉ करून घ्यायचं आहे। तर अगदी सोपं आहे हे स्केच काढायला। तर तुम्हाला जर अशा पद्धतीची देवीची रेडीमेड रांगोळी बनवायची असेल तर आता सध्या मी जे स्केच काढलेलं आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तो स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीचं एक कच्चं स्केच तुम्ही कॅनव्हासवरती किंवा जो आपला बॅनरचा कागद येतो ना, बॅनर वगैरे असतात त्याच्या कागदावरती देखील तुम्ही अशा पद्धतीचं स्केच काढू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला जर छोट्या साईजच्या रांगोळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही घरामधील जे आपल्याला नवीन कपडे आपण खरेदी केल्यानंतर ज्या बॅग्स वगैरे येतात ना, कापडी पिशव्या, त्याचा देखील वापर करू शकता जर छोट्या साईजच्या रांगोळ्या बनवायच्या असतील तर बघा, तुम्हाला मी फक्त आयडिया दिली, बेस तुम्ही कुठला वापरू शकता जर तुमच्याकडे असा बेस अवेलेबल नसेल तर बघा, या ठिकाणी मी देवीची रांगोळी बनवत आहे। त्याच्यामुळे मी या ठिकाणी अशा पद्धतीचा नवीन कोरा बेस घेतलेला आहे आणि त्या बेसवरती मी अशा पद्धतीने देवीचं स्केच करून घेतलेला आहे। खालच्या साईडला देवीच्या साडीची आपल्याला आयडिया यावी यासाठी मी अशा पद्धतीने एक साडीचं कच्चं ड्रॉइंग करून घेतलेलं आहे आणि आपल्याला ज्यावेळेस रांगोळी बनवायची आहे पुढे तर त्यावेळेस त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत, पण फक्त आता सध्या आपण म्हणतो ना आराखडा बनवून घ्यायचा, त्या पद्धतीने एक आराखडा बनवून घेतलेला आहे रांगोळीचा किंवा देवीचा आणि त्याच्यावरती आपण काम करून सुंदर अशी देवी बनवणार आहोत। तर बघा, ही रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला कुठल्या कलरची उलन लागते। पहिली तर ब्लॅक, दुसरी व्हाईट, रेड, येल्लो, ऑरेंज या रंगाच्या आपल्याला उलन्स पाहिजे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ग्लू गन, त्याच्यानंतर ग्लू स्टिक आणि बेससाठी तुम्हाला मी आधी व्हिडिओमध्ये आयडिया दिल्या त्या पद्धतीने तुम्ही बेस यूज करू शकता। तर या ठिकाणी मी देवीची रांगोळी बनवत आहे, त्याच्यामुळे मी नवीन कोरा बेस घेतलेला आहे आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या बनवायच्या असेल तर तुम्ही घरगुती कापडी पिशव्यांपासून देखील बनवू शकता किंवा कॅनव्हासपासून देखील बनवू शकता। तर बघा, या ठिकाणी सुरुवातीला आपण देवीचे जे डोळे आहेत ते बनवून घेणार आहोत आणि देवीचे डोळे बनवण्यासाठी अशा पद्धतीने व्हाईट कलरची मी उलन घेतलेली आहे आणि व्हाईट कलरची उलन घेऊन मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने एकदा उलन डोळ्यांना लावून घ्यायची आहे, नंतर कट करून परत वरच्या साईडने लावून घ्यायची आहे, जेणेकरून डोळ्यांचा शेप अगदी व्यवस्थित आणि छान येतो। आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्लॅक कलरची उलन घ्यायची आहे आणि डोळ्यांच्या मध्ये ब्लॅक कलरची उलन अशा पद्धतीने रोल करून एक छोटासा डॉट बनवून घ्यायचा आहे आणि तो डॉट अगदी डोळ्यांच्या मध्ये आपल्याला दोन्ही डोळ्यांच्या मध्ये अशा पद्धतीने स्टिक करायचा आहे ग्लू गनच्या साहाय्याने। तर हे स्टिक करत असताना व्यवस्थित काळजी घेऊन स्टिक करायचं आहे, कारण की ग्लू जो असतो तो अगदी गरम असतो आणि हाताला चटके बसतात। त्याच्यामुळे व्यवस्थित हलक्या हाताने व्यवस्थित प्रेस करून मगच स्टिक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला हाताला पण जास्त चटके वगैरे बसत नाही। तर बघा, या ठिकाणी आतमध्ये डॉट देऊन झाल्यानंतर आपल्याला डोळ्यांच्या आतमधला जो राहिलेला स्पेस आहे तो अशा पद्धतीने व्हाईट कलरच्या उलननी फिल करून घ्यायचा आहे
तर बघा अशा पद्धतीने सुंदर असे आपले देवीचे डोळे बनवून झालेले आहेत। तर त्यानंतर आपल्याला जी ही चंद्रकोर आहे कपाळावरची, ती कपाळावरची चंद्रकोरेला लाल कलरने फिल करून घ्यायचा आहे आणि मधला जो डॉट आहे तो डॉट देखील आपल्याला त्याच पद्धतीने छोटासा डॉट करायचा आहे, जसं की आपण डोळ्यांना केला होता त्या पद्धतीने गोल गोल राऊंड करून आपल्याला तिथे फिल करून घ्यायचं आहे। आणि हे सगळं करायला आपल्याला ग्लू स्टिक भरपूर लागतात, कारण की ही जी रांगोळी आहे ती भरपूर मोठी आहे। छोटी रांगोळी असेल तर त्याच्यासाठी ग्लू स्टिक कमी लागतात, पण मोठी जर रांगोळी असेल तर त्याच्यासाठी ग्लू स्टिक जास्त लागतात। तर बघा या ठिकाणी आता आपल्याला जो फेस आहे देवीचा, जो चेहरा आहे त्या चेहऱ्याला आपल्याला उलन वगैरे व्यवस्थित स्टिक करून घ्यायचे आहे। आणि ही स्टिक करत असताना व्यवस्थित फिनिशिंग सहित स्टिक करायची आहे, जेणेकरून जो बनवून होणारा फेस आहे तो व्यवस्थित बनवून होईल। तर बघा आता माझ्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना बघून ह्या सगळ्या गोष्टी बनवत आहे। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही माझ्यापेक्षाही सुंदर, अट्रॅक्टिव्ह, आकर्षक रांगोळी बनवू शकता। तर पहा या ठिकाणी आपली जी फेसची बॉर्डर होती ती स्टिक करून झालेली आहे आणि अशा पद्धतीने बॉर्डर स्टिक करून पहिल्यांदा घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला मग आतला फेसचा जो राहिलेला भाग आहे तो ग्लू गनच्या साहाय्याने स्टिक करून घ्यायचा आहे। तर बघा आता मी ज्या सिक्वेन्सनी स्टिक करत आहे त्याच सिक्वेन्सनी जर तुम्ही पण उलन स्टिक केली तर तुमचा देखील बनवून होणारा फेस किंवा बनवून होणारी रांगोळी जी आहे ती व्यवस्थित बनवून होईल। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली तर आपली बनवून होणारी वस्तू व्यवस्थित फिनिशिंग सहित बनवून होते। या ज्या रेडीमेड रांगोळ्या असतात त्यांच्यामध्ये जरी उलन स्टिक करण्याची प्रोसेस सेम असली किंवा ते दिसायला तेवढं सोपं वाटत असलं तरी देखील ती स्टिक करताना आपण कुठल्या सिक्वेन्सने स्टिक करतोय, कशी स्टिक करतोय ह्यावरती आपली जी मॅट बनवून होणार असते त्याची फिनिशिंग ठरते। तर ह्या सगळ्या गोष्टी मी वारंवार सांगत आहे, कारण की मला असं वाटतं मी ज्या पद्धतीने रांगोळ्या बनवते त्याच्यापेक्षाही सुंदर रांगोळ्या तुमच्या बनवून हव्यात, त्याच्यासाठी मी ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करत असते। तर बघा आपल्याला अशा पद्धतीने सर्कलमध्ये पूर्ण फेसला उलन स्टिक करून घ्यायचे आहे। आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ही जी रांगोळी आहे ती बनवायला मला भरपूर वेळ लागलेला आहे। जवळजवळ 3 ते 4 तास माझे ही रांगोळी बनवण्यासाठी गेलेले आहेत, पण मी तुम्हाला अगदी 20 ते 22 मिनिटांमध्ये थोडक्यात या रांगोळीचा व्हिडिओ दाखवत आहे। पण त्या 20 ते 22 मिनिटांमध्ये तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट रांगोळी बनवताना कुठल्या कुठल्या टिप्स वगैरे वापरल्या त्या सगळ्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा अशा पद्धतीने आपला फेस या ठिकाणी बनवून झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे देवीचं कपाळ आहे त्या कपाळाला अशा पद्धतीने येलो कलरची उलन स्टिक करून घ्यायची आहे। तर मी ती कशा पद्धतीने स्टिक करत आहे ते व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवाल त्यावेळेस तुमच्या रांगोळ्या देखील अशा छान किंवा यापेक्षाही सुंदर बनवून होतील। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडा थोडा ग्लू टाकत जायचा आहे, जास्त पण ग्लू टाकायचा नाही। जास्त ग्लू टाकला की नंतर तो सुकून जातो आणि मग जी उलन आहे ती स्टिक होत नाही, त्याच्यामुळे थोडा थोडाच ग्लू टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने उलन आपल्याला एका सिक्वेन्सने स्टिक करून घ्यायचे आहे। तर त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी मी देवीच्या मुकुटला उलन स्टिक करून घेत आहे। तर देवीच्या मुकुटसाठी मी या ठिकाणी ऑरेंज कलरचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर वेगळे यूज करू शकता, पण या ठिकाणी जे कलर व्यवस्थित उठून दिसतील तेच कलर मी देवीच्या फेससाठी, देवीच्या मुकुटसाठी आणि देवीच्या कपाळासाठी वापरलेले आहेत। तर इथून पुढे देखील आपल्याला हा फेस अजून व्यवस्थित बनवण्यासाठी काय काय टिप्स वापरायच्या आहेत, काय काय ट्रिक्स वापरायच्या आहेत ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। पण आता सध्या आपण सुरुवातीला बेसिक फेस बनवून घेतलेला आहे आणि तो कशा पद्धतीने बनवायचा तो मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स सहित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर बघा मैत्रिणींनो, ही जी रांगोळी मी बनवलेली आहे ती रांगोळी मी माझ्या 2 लहान लहान मुलांना बघत बघत बनवलेली आहे। त्याच्यामुळे स्केच वगैरे काढताना किंवा रांगोळी बनवताना त्यांच्याकडे लक्ष देत देत आणि घाईघाईत मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही माझ्यापेक्षाही सुंदर स्केच
करू शकता. सोबतच जो देवीचा फेस आहे तो अजून अट्रॅक्टिव्ह स्केच करू शकता. त्याच्यामुळे तुमची रांगोळी अजून सुंदर बनून होईल. तर वरच्या बाजूला देखील अजून बॅक साईडला मला भरपूर स्केच करायचं होतं, पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. त्याच्यामुळे मी थोडक्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला सुंदर अशी देवी बनवता येईल याचा विचार करून अशा पद्धतीचं देवीचं स्केच केलेलं आहे आणि त्यानुसार ही रांगोळी बनवत आहे. तर जसं की मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही याच्यापेक्षा वेगळी आणि अजून अट्रॅक्टिव्ह रांगोळी बनवू शकता. तर तुम्हाला आयडिया यावी यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी ही रांगोळी बनवून दाखवत आहे. तर बघा, या ठिकाणी गळ्याच्या तिथे आपण अशा पद्धतीने एक हार बनवलेला आहे व्हाईट कलरचा. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी मंगळसूत्र आपण बनवून घेत आहोत. ते बनवण्यासाठी मी ब्लॅक कलरचा आणि येल्लो कलरचा वापर केलेला आहे. येल्लो कलर गोल्डन मनी सारखे दिसतात यासाठी येल्लो कलरचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर ब्लॅक कलरचे हे गोल गोल जे बॉल्स मी बनवलेले आहेत ते कशा पद्धतीने बनवलेले आहेत तर बघू शकता. छोटे छोटे तुकडे मी ब्लॅक कलरचे उलनचे तोडलेले आहेत, म्हणजे कट केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ते असे हातावरती आपल्याला एका गोळीसारखे करून घ्यायचे आहेत, म्हणजे एक छोटासा बॉल तयार करून घ्यायचा आहे. आणि त्या ठिकाणी ग्लू स्टिकच्या साहाय्याने एक डॉट देऊन त्याच्यावरती आपल्याला तो बॉल चिटकवून घ्यायचा आहे, म्हणजे ते छोटे छोटे मण्यासारखं जे आपण केलेलं आहे ते चिटकवून घ्यायचं आहे. तर अजून तुम्ही याची डबल लाईन देखील बनवू शकता. तर मी या ठिकाणी सिंगल लाईनच केलेली आहे, कारण की जसं की मी तुम्हाला म्हटलं, मुलांना बघून ह्या सगळ्या गोष्टी करत होते, त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ थोडासा कमी होता, म्हणून मी या ठिकाणी सिंगल लाईनचं मंगळसूत्र बनवलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी डबल लाईनचं मंगळसूत्र बनवू शकता जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर. आणि बघा, जे खालच्या साईडला मंगळसूत्राला मी वाट्या म्हणून एक रेड कलरचा आणि येल्लो कलरचा डॉट दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही दोन्ही पण रेड कलरचे डॉट देऊ शकता. आणि सोबत त्याच्या खाली जी मी ब्लॅक कलरची उलन लावलेली आहे तिथे तुम्ही येल्लो कलरच्या उलनचा वापर करू शकता. याच्यापेक्षाही सुंदर मंगळसूत्र अट्रॅक्टिव्ह बनवून तयार होईल तसं केलं तर. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ज्या गोष्टी मी माझ्या वस्तूमध्ये केलेल्या नसतात, तरी त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या वस्तूमध्ये केल्या तर तुमची वस्तू कशा पद्धतीने माझ्यापेक्षा सुंदर बनवून होईल ह्या गोष्टी देखील मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. मला मुलांमुळे जास्त वेळ मिळत नाही प्रत्येक गोष्ट करण्यासाठी, त्याच्यामुळे मी ज्या गोष्टी फॉलो करत नाही त्या गोष्टी मला येत असतात, पण मग त्या कशा पद्धतीने केल्या जाऊ शकतात हे मी तुम्हाला सांगत असते. हे मला यातून सांगायचं होतं. तर बघा, या ठिकाणी आपल्याला साडी बनवून घ्यायची आहे. तर ती साडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण वरच्या साईडला ज्या लाईन मारून घेतल्या होत्या त्या लाईनवरती डार्क ग्रीन कलरची उलन स्टिक करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला बॉर्डरला आपण अशा पद्धतीने दोन्ही बाजूला येल्लो कलरची उलन स्टिक करून घेतलेली आहे. तर बघा, पुढे आपल्याला या खालची जी येल्लो कलरची उलन आपण स्टिक केलेली आहे त्याच उलनवरती आपल्याला ग्रीन कलरची उलन स्टिक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी बॉर्डर आहे वरच्या ग्रीन कलरच्या साडीला मॅच होईल. तर बघा, व्हिडिओ जरी मी फास्ट दाखवत असले तरी ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहे आणि त्याच्यामध्ये फक्त कुठल्या ट्रिक्स वापरायच्या, कुठल्या टिप्स फॉलो करायच्या, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि याच्या आधी देखील मी चॅनलवरती 1-2 व्हिडिओ उलन मॅट्स संबंधित टाकलेले आहेत. जर तुम्हाला काही क्वेरी असेल, बेस वगैरे कसा वापरायचा किंवा बेस कुठला वापरायचा, तर त्या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल्समध्ये मी सांगितलेल्या आहेत. ते व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर बघा, या ठिकाणी खालच्या साईडला आपली बॉर्डर झालेली आहे येल्लो आणि ग्रीन, आणि त्याच्यानंतर जो बाजूचा स्पेस राहिला होता त्या ठिकाणी अशा पद्धतीने ग्रीन कलर मी स्टिक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो खालचा काठ आहे तो रेड कलरचा बनवायचा आहे. तो रेड कलरचा काठ बनवण्यासाठी मी ज्या सिक्वेन्सनी रेड कलरची उलन या ठिकाणी स्टिक करत आहे त्याच सिक्वेन्सनी तुम्ही देखील अशा पद्धतीची रेड कलरची उलन स्टिक करायची आहे, जेणेकरून आपली जी बॉर्डर आहे ती खूप सुंदर बनवून तयार होते. तर बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने मी ती उलन जी आहे ती स्टिक करून घेत आहे. आणि ज्यावेळेस आपली ही साडी पूर्ण बनवून होईल त्यावेळेस साडीचा लुक खरंच खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो. व्हिडिओच्या सुरुवातीला मी थोडक्यात तुम्हाला दाखवलेलंच आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल.
तर बघा मैत्रिणींनो, स्टार्टपासून एंडपर्यंत मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे किंवा कट केलेला नाही आहे. त्याचं कारण की ज्या मैत्रिणींना खरंच अशा पद्धतीचे रेडीमेड रांगोळ्या बनवायच्या आहेत त्यांना यातून आयडिया मिळावी की मी कशा पद्धतीने उलन स्टिक करत आहे. कारण जर मी हा व्हिडिओ फक्त 10 ते 15 मिनिटाचा दाखवला असता मध्ये मध्ये थोडंफार शूट घेऊन, तर ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीची रांगोळी बनवत आहे त्यांना एवढ्या डिटेल्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या नसत्या. त्यासाठी मी कुठेही व्हिडिओ स्किप न करता अगदी डिटेलमध्ये तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. आणि मला जिथे जिथे गरजेचं वाटतं ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या वस्तू बनवताना फॉलो करत असते आणि त्यानंतरच मी पण माझी रांगोळी बनवत असते. आणि त्या सगळ्या सिक्रेट टिप्स मी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे. आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये देखील अजून वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला देखील अशा वेगवेगळ्या रांगोळ्या किंवा वेगवेगळ्या वस्तू बनवताना नक्कीच होईल. तर बघा, या ठिकाणी आपली रेड कलरची जी काठ होते किंवा जी बॉर्डर होती ती बनवून झालेली आहे. त्याच्यानंतर ती बॉर्डर अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी या ठिकाणी मी अशा पद्धतीने येल्लो कलरची वरती डिझाईन करून घेत आहे. तर तुम्हाला जशा पद्धतीने डिझाईन आवडते त्या पद्धतीने करू शकता. पण मला खूप घाईमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या मुलांमुळे, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने करून घेतलेले आहे आणि ती देखील सुंदर आणि अट्रॅक्टिव्हच दिसत आहे. तर बघा, या ठिकाणी साडीचे काठ एवढे सुंदर अट्रॅक्टिव्ह बनवून झालेले आहेत. आणि त्याच पद्धतीने आपल्याला जी साडी आहे ती देखील सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह बनवायची आहे. तर ती बनवण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर ज्या मध्ये मध्ये आपण प्लेट्स टाकून घेतल्या होत्या, म्हणजे ज्या लाईन मारलेल्या होत्या ना स्केच काढताना, तर त्या लाईनवरती आपण डार्क कलरची उलन स्टिक केलेली आहे. आणि त्याच्यानंतर जी मध्ये आपण उलन स्टिक करत आहोत तिथे वेगळ्या शेडची उलन स्टिक करणार आहोत, जेणेकरून आपली जी साडी आहे ना ती अतिशय उठून व्यवस्थित दिसेल यासाठी. तर मी ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने त्याच सिक्वेन्सने उलन स्टिक करायचे आहे, जेणेकरून साडी एकदम ओरिजिनल जशी साडी असते त्या पद्धतीने आपली वाटते रांगोळीमध्ये देखील. तर या ठिकाणी मी ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार येल्लो कलर किंवा वेगळ्या कलरचं कॉम्बिनेशनची रांगोळी देखील बनवू शकता, म्हणजे साडी देखील तयार करू शकता. पण देवीला ग्रीन कलरची साडी छान वाटते, उठून दिसते, त्याच्यामुळे या ठिकाणी मी ग्रीन कलरचा वापर केलेला आहे. आणि या साडीवरती बुट्टी देखील आपण करणार आहोत. तर ती बुट्टी कशा पद्धतीने बनवणार आहोत ते देखील मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला जी साडीची प्लेट्स आहे ती बनवून घ्यायची आहे. मी अगदी जवळून आणि प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीचं उलनची रांगोळी बनवणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचण येऊ नये यासाठी. आणि बाकी ज्या मैत्रिणींना या रांगोळीबद्दल माहिती आहे त्यांनी ते थोडंसं इग्नोर करा. पण ज्या मैत्रिणींना याच्याबद्दल अजिबातही काहीच माहिती नाही आहे त्यांच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या टिप्स आणि ह्या सगळ्या डिटेलमध्ये जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याचा नक्कीच फायदा होईल. तर बघा, आता जिथे जिथे मंगळसूत्र आपण बनवलेलं आहे तिथे तिथे आपल्याला सोडून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी जागा राहिलेली आहे ती जागा आपल्याला अशा पद्धतीने फिलअप करून घ्यायची आहे. आणि ती फिल करत असताना आपल्याला एका सिक्वेन्सने फिल करायची आहे, मध्ये आधी कुठेही आपल्याला उलन स्टिक करायची नाही आहे. मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने उलन आपल्याला स्टिक करायची आहे. आणि हे स्टिक करायला भरपूर वेळ लागतो, भरपूर पेशन्स लागतात. त्याच्यामुळेच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते, आपल्याला जर आवड असेल, करण्याची जिद्द असेल आणि पेशन्स असतील तर आपण कुठलीही अशक्य गोष्ट नक्कीच शक्य करून दाखवू शकतो. फक्त ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स पाहिजे. कारण की ह्या सगळ्या वस्तू बनवायला वेळ भरपूर लागतो, त्याच्यामुळे मग आपल्याला पेशन्स ठेवायलाच लागतात. आणि त्याच्यानंतर मग आपली काही वेळानं जी बनवून होणारी वस्तू असते ती अशा पद्धतीने सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह बनवून होते. पण जर आपण एखादी वस्तू बनवायला घेतली आणि सुरुवातीला जर बनवता बनवता कंटाळा केला आणि मग म्हटलं आता नाही बनवू शकत, तर मग कुठलीच गोष्ट शक्य होत नाही. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीच्या ज्या काही वस्तू बनवायला घेतो त्यावेळेस आपल्याला पेशन्स ठेवायलाच लागतात आणि जिद्दीने ती वस्तू बनवावीच लागते. आणि जर आपल्याला आवड असेल तर
वेळ पण कमी पडतो आपल्याला, दिवसभराचे 24 तास पण कमी पडतात. असं वाटतं मी काय बनवू आणि काय नाही. माझ्या बाबतीत तरी तसंच होतं. मला प्रत्येक गोष्ट बनवता येते आणि प्रत्येक गोष्ट बनवायची मला आवड आहे. असं नाही म्हणत की प्रत्येक गोष्ट म्हणजे सगळ्याच गोष्टी येतात, पण जवळजवळ प्रत्येक गोष्ट बनवता येते. म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही की ती मी बनवू शकत नाही. एखादी गोष्ट जर बघितली तर माझ्या डोक्यात लगेच विचार सुरू होतो, ही गोष्ट कशी बनवली असेल, ती बनवण्यासाठी कुठलं सामान लागत असेल किंवा ती कुठल्या पद्धतीने बनवली असेल, असे प्रश्न लगेच मनामध्ये सुरू होतात आणि मी लगेच त्याच्यावरती विचार करायला सुरुवात करते आणि ती वस्तू बनवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे त्या गोष्टींची मला आवड आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी माझ्याकडनं होतात. अशा बऱ्याच मैत्रिणी असतील ज्या आता व्हिडिओ बघतात, त्यांना देखील अशा पद्धतीच्या नवीन नवीन वस्तू बनवायची आवड असेल. त्यांना देखील असे एखादी वस्तू बघितल्यानंतर प्रश्न पडत असतील, तर त्यांनी देखील नक्कीच अशा पद्धतीच्या वस्तू वगैरे किंवा रांगोळ्या वगैरे, किंवा मी चॅनलवरती अजून भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत वेगवेगळ्या वस्तूंचे, तशा वस्तू नक्कीच बनवत जा. आणि वेळ काढला की वेळ मिळतोच. आता माझ्या पण घरामध्ये 2-2 लहान मुलं आहेत, एक 1.5 वर्षाची आणि एक 5.5 वर्षाचा. तर त्यांना बघून मी घरातली कामं करून आणि स्वतःसाठी वेळ देऊन ह्या सगळ्या वस्तू देखील बनवत असते. आणि असं काही नाही आहे, बऱ्याच जणी म्हणतात की आम्हाला वेळ मिळत नाही. वेळ काढला ना आपोआप वेळ मिळतो. मला तर 24 तास पण कमी पडतात. मला तर भरपूर काय काय नवीन नवीन गोष्टी बनवायच्या असतात, नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतात, पण 24 तास पण कमी पडतात. तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपली सुंदर अशी देवीची रांगोळी बनवून झालेली आहे. आणि जी बुट्टी आहे ना, ती बुट्टी देखील आपण जसे मंगळसूत्राला डॉट दिले होते ना, छोटे छोटे तुकडे कट करून, त्याच पद्धतीने मी बुट्टी देखील बनवलेली आहे, स्टिक केलेली आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलीच आहे आणि ते तुमच्या लक्षात आलंच असेल, पण तरी देखील त्याबद्दल मी व्हिडिओमध्ये बनवताना सांगितलं नव्हतं, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर बघा अशा पद्धतीने सुंदर अशी आपली देवी बनवून झालेली आहे, किंवा देवीचा बॅकड्रॉप बनवून झालेला आहे. तुम्ही देखील येणाऱ्या नवरात्रीसाठी अशा पद्धतीचा सुंदर देवीचा बॅकड्रॉप बनवा किंवा रांगोळी बनवा. तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही माझ्यापेक्षाही सुंदर ॲट्रॅक्टिव्ह रांगोळी बनवू शकता. आणि जो देवीचा आपण फेस बनवलेला आहे, त्याच्या बॅक साईडला देखील तुम्ही अजून सुंदर सुंदर डिझाईन बनवू शकता. तर बघा या ठिकाणी रांगोळी वगैरे बनवून झाल्यानंतर घरामध्ये अशा पद्धतीने सगळा पसारा होतो, तो देखील आवरायला नंतर वेळ जातो. आणि ते सुद्धा आवरून आता या ठिकाणी माझं झालेलं आहे. आणि लहान मुलं घरात असेल तर प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला लागते. छोट्या छोट्या वस्तू इकडे तिकडे अजिबात पडून द्यायला लागत नाही, कारण की मुलं कधी कुठली गोष्ट उचलतील, तोंडात घालतील, त्यांचं काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या वस्तू बनवत असताना लहान मुलांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची देखील काळजी घ्यायला लागते. आणि ह्या सगळ्या वस्तू मी बनवते, पण त्या बनवत असताना बघा बोटांना अशा पद्धतीने कधी कधी चटका जर बसला तर फोड वगैरे देखील येतात. त्याच्यामुळे वस्तू बनवून जेवढी सुंदर होते त्याच्या पाठीमागे आपले एवढे कष्ट देखील असतात. त्याच्यामुळे जसं म्हणतात आधी हाताला चटके नंतर मिळती भाकर, त्या पद्धतीनेच हे सगळं आहे. आधी हाताला चटके मिळाल्याशिवाय कुठलीही नवीन वस्तू तयार होत नाही.